सातारा जिल्हा प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक आज विशेषतः विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती। यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, सामाजिक न्याय विभागाची जी वसतिगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती। आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक, माध्यमिक, कॉलेजेस आहेत, सिनियर, ज्युनियर, टेक्निकलचे, अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर मुलींचं स्वच्छताकरण, मुलांचं स्वच्छतागृह असेल तर प्रश्न नाही, परंतु एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छतागृह असतील तर इमिजिएट त्याला पार्टिशन एंट्री पॉइंटलाच जिथून जायचंय आज तिथं मुलांकडच्या मुलींच्या स्वच्छतागृहाकडे जायला वेगळी एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री, अशा पद्धतीनं तातडीनं त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। सक्तीनं मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी, याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात, तात्पुरत्या स्वरूपात घेतले जातात, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे। ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल, ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना 8 दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवता येणार नाही, अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय। शासनाची जी वसतिगृह आहेत, सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत, आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत, अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत। अशा सगळ्या हॉस्टेल्सची त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे। महिला कर्मचारी मुलींच्या वसतिगृहामध्ये आहेत का, पुरुषांच्या वसतिगृहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहामध्ये अनाधिकारानं जात नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदेश माध्यमिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेत